हॅलो मंडळी, नमस्कार. अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, सकाळची 6 वाजले आहे आणि आपली सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आणि सकाळी लवकर उठल्याने ना आपलं पूर्ण दिवस चांगला जातो आणि कामं पण टायमावर होत जातात. तर मी सकाळी सकाळी ना उठल्या आधी अंगण झाडायला घेतलं आणि मग नंतरची कामे करतो आपण. गावामध्ये तसंच चालतं, शहरात तसं होत नाही. आधी उठल्या आंघोळ करावी लागते, मग नंतरची कामे करतात. हे बघा, सुंदर असा सूर्यास्त झाला आहे आणि किती भारी व्ह्यू दिसतंय. सकाळी उठल्यानं सगळा दिवस चांगला जातो नाही का. आणि जरा उशीर झाला ना मग सगळा बोर दिवस जातो. नंतर आम्ही काल ना आमची घराची रिपेअरिंग करून घेतलेली होती. थोडे खड्डे पडलेले, आमच्या नुसार आम्ही छोटंसं घर बांधलेलं आहे, साधं एकदम नंतर करू आपल्या याच्याने. त्याच्यावर पाणी टाकून घेतलं होतं सकाळी सकाळी. आधी लवकर भक्कम व्हायला पाहिजे, ते लवकर सांबार टाकायचं आहे. सामान इकडे तिकडे बिखरलं पडलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर मी पटकन असं ब्रश करायला घेतलं. मुलं झोपली तोवर आपण पटपट काम करून घेऊ म्हटलं. पटपट पाणी टाकून ब्रश करून घेतलं. मुलांचं केव्हा काय होईल काही सांगता येत नाही का. आणि मुलांचं नाव घेतलं की नाही, मुलं लगेच उठून बसलेली होती. मग काय त्यांच्याशी थोडीशी मस्ती करून घेतली. आणि दादू तर सांगूच नका, सकाळी जसं काय त्यालाच काम करायची सगळी कामं सकाळची. तो लवकर उठून जातो. उलट बाई थोडी लेट उठते आणि त्याच्या जागावरून ना अभिच्या जागावर जाऊन मस्त्या करायला त्याला एकदम मजा येते. मग तिथं अभिसोबत झोपलेला होता हा आणि कशी मस्ती करतोय बघा. सकाळी यांचे चेहरे बघून ना दिवस खूप चांगला जातो. कसे करताय सगळे. आणि नंतर आम्ही मस्त साफसफाई करून घेतली घराची. मुलांना त्यांचे पप्पा सांभाळत होते तेव्हा मी घराची साफसफाई करून घेतली, झाडू वगैरे मारून घेतला. आता सारवलेलं होतं तरी किती धूळ निघतोय घराचा. काय नाही, माझं छोटंसं घर आहे, मग म्हणजे मध्ये मध्ये सगळे हे आवरावर असते, मग धूळ लगेच यायला चालू होतं. आणि मस्त अशी साफसफाई करून घेतली, झाडू वगैरे मारून घेतला घराला. आणि नंतर मस्त असा चहा बनवला. मुलांना बघत बघत सगळी कामं करावं लागतात. नंतर आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. मुलांनी काय, मी अभि फक्त बिस्किटसोबत चहा घेते आणि दादूला मी चहा देत नाही. मग नंतर वालपापडी तोडायला घेतली. आणि आजकाल ना मला बाईच वालपापडी तळून देते जास्त करून. आणि काय पण काम असेल ना मग आम्ही चौघं जातो, 1-2 जात नाही, आम्ही सोबतच जातो. 4 जातो. आणि दादूची पण आजकाल मदत असते आम्हाला, मध्ये मध्ये लुडबुड करायची मदत असते त्याची. आणि बाई तर आता मोठी झाली, तिचं काही टेन्शन नाही. हे बघा, अभिचे पप्पा दुसऱ्या कामाला लागले तोवर आम्ही भाजी तोडून घेतली. कोणतं पण काम असेल ना मग यांना घेऊनच करावं लागतं. एखाद दिवशी मजा येते आणि एखाद दिवशी चिडचिड होऊन जातं, असं होतं. पण काय नाही, असं करत करत चालले आपले दिवस नाही का. मस्त ऊन पडलेलं सकाळचं आणि एन्जॉय करत मुलांसोबत गप्पा मारत मी भाजी करून घेतली वालपापडीची. त्यांचं काय नाही, मध्ये मध्ये लुडबुडायचं असतं. बघा दादूला काय कोणता दोरा पडला आहे काय माहिती, कसा चिपकत आहे. आणि नंतर मस्त अशी भाजी बनवून घेतली. मी कोणती पण भाजी असेल जास्त मसाले टाकत नाही, मला जास्त मसाल्यांची भाजी आवडत नाही आणि यांनासुद्धा आवडत नाही. आणि माझी पोरं ना मी जी भाजी बनवते ना तेच खाता. आता तर त्यांच्यासाठी आता मी वेगळं काही बनवत नाही. दोघी आता मोठी झाली. नंतर
माझ्या चुलीचं रिपेरिंग चालू आहे तर झालं आहे, तर मग मी माझ्या छोट्याशा गॅस ओट्यावरच मी पोळ्या बनवून घेतलेल्या. मी ना एका म्हणजे जास्त अडचण असेल तेव्हा इथं पोळ्या बनवते, नाही तर इथं जागा नसते ना, म्हणून मी चुलीवरच पोळ्या बनवून भाकऱ्या बनवून घेते. नंतर जेवण केलं आणि अबीला सोडायला दादूसोबत तिचे पप्पा नसते गेले. अबी शाळेत गेली होती ते सोडायला गेले आणि नंतर दादाला नंतर झोपी घातलं आणि मस्त कपडे धुवून घेतले. मस्त ऊन पडलेलं होतं दुपारी, मग पटपट कपडेसुद्धा धुवून घेतले आणि वाळत घातले. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत चालूच असतं काय ना काय. कुठं बसण्यासाठी सुद्धा टाईम भेटत नाही, एवढी घाई होऊन जाते. आणि नंतर लसूण निवडायला घेतला आम्ही. बाईला तर शाळेत सोडून आले होते. आता फक्त दादू आहे आमच्यासोबत, तो लुडबुडत आहे, तोवर आमचं काम आम्ही चालू देत होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि सकाळ आणि दुपारपर्यंतचा ब्लॉग आहे हा. आणि तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा प्लीज. आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.